जय श्रीराम, नमस्कार सगळ्यांना। तर आपला आता तानावरचा बाग तानावर कशी घालवायची, कोणत्या पिरियडमध्ये घालवायची त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर बाग तानावर घालवायची आपल्याला छाटणीच्या अगोदर जर घालवली तर चांगली गोष्ट आहे, कारण छाटणीच्या अगोदर घालवायला तानावर की आपल्याला पूर्ण झाडाच्या काड्या तयार होतात आणि त्याच्यानंतर आपण बाग घालायच्या अगोदर आपण छाटणी करू शकतो 10-15 दिवसांच्या आसपास पिरियडमध्ये। तर तानावर जाण्यासाठी एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या प्रकारची जी पालवी आहे, ही अशी कवळी पालवी जी आहे ती आपल्याला निबार करण्यासाठी, हार्ड करण्यासाठी त्याला आपल्याला 052-34 किंवा बोर्ड वगैरे असले स्प्रे घेणं गरजेचं आहे। तर ज्यावेळेस तानावर सोडायची आपल्याला बाग आणि त्यावेळेस जर आपल्या बागेत कवळी पानांची संख्या जास्त असेल तर आपल्याला हे स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे। 052-34 आणि 0050 आणि बोर्ड। तर हे स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते स्प्रे घेतल्यानंतर जी पानं कवळी असतात ते निबार होतात, जे हार्ड म्हणतो आपण, तर ते हार्ड होतात आणि त्याच्यापासून पानगळीसाठी आपल्याला पुढं सोपं जातं। आणि पानगळच्या अगोदर आपल्याला झाडांची पानं पूर्ण हे करायची आहेत आणि झाड तानावर गेल्यानंतर हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या झाडाची पानं नाही गळली पाहिजे, पानगळ झाली नाही पाहिजे। जर तानावर दिल्यानंतर पानगळ झाली तर तुम्ही इत्रेल मारायच्या अगोदरच शाळेत तुमच्या बागेला फुटवा येऊ शकतो। तर तो फुटवा आल्यानंतर तुमच्या बागेच्या कळ्या वगैरे चांगल्या येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन जे तानावर देतोय आपण, ते तानावर देणं खूप विचार करून केलं पाहिजे। मुरमाचं रान असेल तर 1 महिना, मॅक्सिमम 1 महिना त्याला चिक्कार होतोय। काळं रान असेल तर 1.5 ते 2 महिने जातील। तर हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लोकांना तानावर द्यायचं पिरियड, किती वेळ द्यायला तानावर पाहिजे, किती दिवस द्यायला पाहिजे तानावर, याचा अजून अंदाज आलेला नाही आहे। तर या गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं तर 100% आपल्या बागा चांगल्या येऊ शकतात। तर तानावर देण्याचं महत्त्व हे लोकांना समजलं पाहिजे। तानावर आपण देतो, कशासाठी देतो तानावर यासाठी देतो की आपल्या झाडांच्या काड्या स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत आणि पानगळ पूर्णपणे झाली पाहिजे आणि पुढच्या वेळेस इत्रेल मारल्यानंतर आपल्याला कळ्या ह्या चांगल्या आल्या पाहिजेत, ह्यासाठी आपण तानावर देतो। दुसरं काही नाही आहे की झाडाला पाणी देऊन जमीन सुकवायची असते वगैरे, असलं काहीसुद्धा नाही आहे। फक्त कळ्या चांगल्या याव्यात, स्टोरेज तयार व्हावं, कारण पानं हार्ड झाल्यानंतर आपण तानावर दिल्यानंतर स्टोरेज तयार होतं बागेमध्ये, तर त्याच्यापासून आपल्या बागेत कळ्या निघणार आहेत। तर त्यासाठी आपल्याला तानावर देणं हे टायमिंग चुकलं नाही पाहिजे। तर थँक्यू। पुढच्या भागामध्ये पुढचा विषय घेऊया। धन्यवाद।